गादी तयार करणाऱ्या कारखान्याला अचानक आग लागल्यामुळे गोडाऊनमध्ये साठवलेला कापूस आणि यंत्रसामुग्री जळून खाक झाल्याची घटना गोकाक तालुक्यातील माणिकवाडी येथे घडली। संध्याकाळी 5 वाजता लागलेल्या आगीने काही क्षणातच संपूर्ण गोडाऊन व्यापले आणि आजूबाजूला आग पसरली। घटनेची माहिती मिळताच गोकाक ग्रामीण PSI किरण मोहिते यांनी अग्निशमन दलाला तत्काळ कळवून आपले कर्तव्य बजावले। माणिकवाडी येथील रहिवासी मलिक माणिकसाब बोजगार यांच्या मालकीच्या कापूस कारखान्याच्या गोडाऊनला आग लागली असून सुमारे 10 लाख रुपयांचं नुकसान झाल्याचं सांगितलं जात आहे। ये हाथ में हाथ पकड़ ले बे पड़ती अभी अरे मुला कर ये हफ्ता का हफ्ता अरे क्या चला इधर या इकडे बरे इधर लगा ले बोल उधर भी एक गाड़ी आहे। घटनास्थळी पोहोचलेल्या गोकाक अग्निशमन दलाने आग विझवण्यासाठी अथक प्रयत्न केले। आग मोठ्या प्रमाणात पसरल्याने नागरिकांनी घाबरून आपल्या घरातील वस्तू बाहेर हलवल्या। एका अग्निशमन वाहनाने आग आटोक्यात आणणं कठीण झाल्याने PSI किरण मोहिते यांनी शेजारच्या तालुक्यातील अतिरिक्त मदतीसाठी पाचारण केलं। मनोहर मेगेरी, KMM मराठी, गोकाक।